नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचे ॲग्रिकॉस कृषी संवादमध्ये। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024ची नुकसान भरपाई मिळणार असून याबाबत शासनाने 2 GR सुद्धा प्रसिद्ध केले आहेत। या शासन निर्णयानुसार कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि राज्यातील समाविष्ट जिल्ह्याची नावे, अटी आणि निकष आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। दिनांक 18 मार्च 2025 रोजी पारित झालेल्या प्रथम शासन निर्णयानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानासाठी सरकारने 590 कोटी रुपयाची मदतीचा निर्णय घेतला आहे। ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना आणि कशा प्रकारे मिळणार याची सविस्तर माहिती घेऊया। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत विविध दराने आर्थिक मदत दिली जाणार आहे। ही मदत थेट DBT प्रणालीद्वारे म्हणजे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। फळबाग आणि बहुवर्षीय पिकांसाठी विशेष योजना लागू करण्यात आली आहे। महसूल व वन विभागाच्या 1 ऑक्टोबर 2023च्या निर्णयानुसार फळबाग आणि अन्य बहुवर्षीय पिकांचे नुकसान झाल्यास 3 हेक्टर मर्यादेत मदत मिळणार आहे। दुसऱ्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने 640 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। दुसऱ्या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे। ही मदत सुद्धा थेट DBT प्रणालीद्वारे म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। महसूल विभागाने 28 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्याची माहिती संकलित करून 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करावा। यादी सार्वजनिकरित्या जाहीर करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत। 2 दिवसाआधी पारित झालेल्या दोन्ही शासन निर्णयानुसार लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून प्रत्येक जिल्ह्याला लवकरच निधी प्राप्त होणार असून याआधी झालेल्या सर्व्हेनुसार यादी अपलोडचे काम जिल्हा स्तरावरून पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे। दिलेल्या माहितीबद्दल काही शंका असतील तर कमेंटमध्ये कळवा, आमच्या टीमकडून समाधानकारक उत्तर देण्यात येईल। कृषी क्षेत्रातील प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राइब करा ॲग्रिकॉस कृषी संवाद आणि अपडेट रहा। धन्यवाद। जय जवान जय किसान।